नारच प्रश्न. जीवनसत्व व्हिटॅमिन्स हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आणि आगामी काळातल्या प्रत्येक भरतीमध्ये हा टॉपिक तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणारच आहे. तर याच्यामध्ये आता लक्षात घ्या, आपल्याला पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आपण काल शिकलोय, बरोबर की नाही? त्याच्या ट्रिक सुद्धा मी दिलेल्या आहेत. शास्त्रीय नावं पाठ करायची नाहीत, फक्त काय लक्षात ठेवायचं, तिथं ट्रिक लक्षात ठेवायचे. अगदी त्याच पद्धतीनं आता आपल्याला मेदात विरघळणारे जीवनसत्व ओळखायचे आहेत, बरोबर की नाही? मग आज आपण काय शिकतोय? मेधात विरघळणारे जीवनसत्व. मग मेधात विरघळणारं पहिलं जीवनसत्व कोणतं आहे? रेटिनॉल, बरोबर. मग आता रेटिनॉल म्हणजेच कोणतं जीवनसत्व? अ जीवनसत्व किंवा ए व्हिटॅमिन, बरोबर की नाही? मग आता आपण अ जीवनसत्वाला नाव काय दिलेलं आहे? रेटिनॉल, बरोबर की नाही? मग 10 वेळा आपण अ रेटिनॉल अ रेटिनॉल अ रेटिनॉल असं म्हणत बसायचं नाही, हे ते लक्षात. याच्यामध्ये टीना हा शब्द तुम्हाला दिसतोय, बरोबर की नाही? मग काय करायचं? टीना हा शब्द लिहून घ्यायचा. आणि टीना ही कुठल्या तुकडीमध्ये शिकते? तर एवढंच लक्षात ठेवायचं की टीना जी आहे ती टीना ही अ तुकडीमध्ये शिकते, येते लक्षात. आता ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजन असे डिव्हिजन असतात की नाही, तसेच ए डिव्हिजनला कोण शिकते? याच्यातली टीना शिकते. टीनावरून तुम्हाला आपोआप काय लक्षात राहणार आहे? रेटिनॉल हा शब्द लक्षात राहणार आहे. म्हणजे इथं फक्त काय लक्षात ठेवायचं? अ जीवनसत्वाला टीना, टीना म्हटलं की काय? रेटिनॉल. टीनाची तुकडी कोणती असणार आहे? तर अ जीवनसत्वाची असणार आहे, बरोबर. याचे स्त्रोत विचारतात आपल्याला. काय आहे स्त्रोत याचे? गाजर, पपई, आंबा, हे काय झाले? याचे स्त्रोत झाले. आता रोग जर विचारला, अ जीवनसत्वावरून काय लक्षात ठेवायचं? रात आंधळेपणा लक्षात ठेवायचं. मग ते लक्षात ठेवण्यासाठी परत टीना कशी आहे? तर टीना आंधळी आहे असं लक्षात ठेवायचं. अ तुकडीतील टीना आंधळी आहे असं लक्षात ठेवायचं. अ तुकडीतील टीना आंधळी आहे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे इथं तुम्ही असं जरी लिहून घेतलं, काय? अ तुकडी, येते लक्षात. अ तुकडी मध्ये कोण आहे? तर मध्ये टीना आहे. आणि ती टीना कशी आहे? तर आंधळी आहे, एवढंच लक्षात ठेवायचं इथं, बरोबर. हायकोर्टला पण शिपाई भरती चालू आहे, क्लर्क भरती चालू आहे, किंवा आपली पोलीस भरती जी आहे, पोलीस भरतीचा तर फेवरेट टॉपिक आहे जीवनसत्व. त्याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच. मग इथं फक्त एवढं वाक्य लक्षात ठेवायचं, अ तुकडीमधील जी टीना आहे ती टीना कशी आहे? आंधळी आहे, एवढंच फक्त इथं लक्षात ठेवायचं. आता पुढचं जीवनसत्व आहे ते काय आहे? ड जीवनसत्व, हे ते लक्षात. मग ड वरून काय लक्षात राहील तुमच्या? ढ हा शब्द लक्षात राहू शकतो, बरोबर. मग ही जी ढ लोक आहेत, ह्या ढ लोकांना काय लागते? तर कॅल्सी लागते. कशासाठी कॅल्सी लागते? तर ढ लोकांना गणित सोडवण्यासाठी कॅल्सीची गरज असते असं लक्षात ठेवायचं, बरोबर की नाही? अ तुकडीमधील आंधळी कोण आहे? टीना आंधळी आहे. म्हणजेच काय? रेटिनॉल अ जीवनसत्व. आणि रोग कोणता असणार आहे? रात आंधळेपणा हा रोग असणार आहे. तसं ड जीवनसत्व जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर ड जीवनसत्व कसं लक्षात ठेवायचं? तर ड वरून ढ हा शब्द लक्षात राहील. ढ कोण असतात? तर ज्यांना गणित व्यवस्थित येत नाही असं लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवण्यासाठी. आणि त्यांना गणित सोडवण्यासाठी कशाची गरज पडते? कॅल्सीची गरज पडते. म्हणजेच काय? कॅल्सीफेरॉल असेल. आपण अगदी सकाळ सकाळी सूर्यप्रकाश जो असतो सकाळचा, कोवळा सूर्यप्रकाश, त्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसल्यानंतर सुद्धा आपल्याला कोणतं जीवनसत्व भेटतं? ड जीवनसत्व भेटतं, येते लक्षात. आणि यांच्यापासून 2 रोग लक्षात ठेवायचे. कोणते कोणते? मुडदूस आणि अस्थिमृदुता, येते लक्षात. मुडदूस हाडं ठिसूळ होतात. वास्तविक पाहता दोन्ही रोगांची लक्षणं काय असणार आहेत? तर हाडं काय होत असतील? ठिसूळ होत असतील. पण एक असतो लहान मुलांच्या मध्ये आणि एक असतो प्रौढ किंवा मोठ्या माणसांच्या मध्ये. मुडदूस जो आहे तो मुडदूस इथं काय लक्षात ठेवायचं? तर हा जो असतो हा बालकांमध्ये असतो. बालकांची हाडं जर ठिसूळ होत असतील, बालकांची हाडं ठिसूळ होत असतील तर मुडदूस. आणि प्रौढ माणसांची जर हाडं ठिसूळ होत असतील तर त्याला काय म्हणायचं? तर अस्ति मृदुता, असं लक्षात ठेवायचं आपल्याला. समजतंय का? म्हणजे याचा अर्थ काय झाला की ढ लोकांना गणित सोडवण्यासाठी कशाची गरज पडते? तर ढ लोकांना गणित सोडवण्यासाठी कॅल्सीची गरज पडते. म्हणजेच काय इथं असणार आहे? कॅल्सीफेरॉल. कॅल्सीफेरॉल त्याच्यावरून तुमच्या लक्षात राहणार आहे. हे जे कॅल्सीफेरॉल आहे, सूर्यप्रकाश असेल, अंडी असेल, मांस असेल, म्हणजे उन्हा सकाळच्या कोवळ्या उन्हात लहान बाळांना सुद्धा नेलं जातं. का बरं? कारण कोणतं जीवनसत्व मिळावं? बी जीवनसत्व किंवा ड जीवनसत्व मिळावं म्हणून. याचे 2 रोग आहेत. कुठले कुठले? मुडदूस आणि अस्थिमृदुता. पोलीस भरतीला तर कितीतरी वेळा जोडायला मला विचारलेलं आहे. मुडदूस म्हणलं की काय? ड जीवनसत्व, लहान मुलांच्यात होतो. आणि प्रौढ माणसांच्यात होत असेल तर अस्थिमृदुता. आणि आपल्याला हे तर माहितीच आहे. अ जीवनसत्व म्हणजेच काय? अ तुकडी. अ तुकडीमध्ये कोण शिकते? टीना. टीना कशी झाली? आंधळी. म्हणजेच काय? रात आंधळेपणा, रेटिनॉल अ जीवनसत्व. हे जसंच्या तसं दिसतंय. याचा स्क्रीनशॉट तरी काढून घ्या एकतर, किंवा हे लिहून घेतलं तरी चालेल. लगेच लिहून घ्या.
आता याच्या पुढचं जीवनसत्व आपल्याला पाहिजे. तर पुढचं जीवनसत्व आहे ई जीवनसत्व. बरोबर. ई जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव जर आपल्याला पेपरला विचारलं तर ई जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय आहे तर टोकोफेरॉल. ते लक्षात कसं ठेवायचं. आपण पाठ करतो पण ते एवढं जम्बलिंग होतं, एवढा गोंधळ होतो आपल्याला की सगळी शास्त्रीय नावं आपल्याला पाठ करायची असतात. बरोबर की नाही. पोलीस भरतीला किंवा आता दारूबंदी पोलीसला वनरक्षकच्या भरतीला जर आपण पाहिलं तर कितीतरी आता इंग्रजीचं नाव पाठ करावे लागतील. एवढी सगळी इंग्रजीची नाव पाठ करणं शक्य आहे का नाही. सिंपल लक्षात ठेवा. मग ई म्हणजे काय ईशा. येतं लक्षात. ईशामध्ये काय जास्त महत्वाचं आहे तुम्हाला. ई हा शब्द जास्त महत्वाचा आहे. ही जी ईशा आहे ही कुठं गेली टोकियोला फिरायला गेली. एवढं लक्षात ठेवायचं. कारण टोकियोवरून काय लक्षात राहील तुमच्या टोकोफेरॉल. येते लक्षात. ई जीवनसत्व शक्यतो आपल्याला कशातून मिळतात हिरव्या पालेभाज्यामधून मिळतात. जितक्या जास्त हिरव्या पालेभाज्या आपण खाऊ तेवढं जास्त आपल्याला कोणतं जीवनसत्व मिळणार आहे ई जीवनसत्व मिळणार आहे. येते लक्षात. मग आता इथं लक्षात ठेवायचं ई जीवनसत्वाची जर कमतरता असेल तर काय येतो वांझपणा येतो. येते लक्षात. म्हणजेच याचा अर्थ काय इनफर्टिलिटी. येते लक्षात. मग लक्षात ठेवा इथं वांझपणा कुठल्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येतो असा वनरक्षकचा PYQ आहे. बरोबर की नाही. मग लक्षात काय ठेवायचं वांझपणा म्हटलं की जीवनसत्व ई म्हणजेच काय टोकोफेरॉल. टोकोफेरॉल हा शब्द इथं जास्त महत्वाचा आहे. समजतंय. आता सेम त्याच पद्धतीनं आपण आता थोडस के जीवनसत्व बघूया. मग के जीवनसत्वाला लक्षात ठेवायचं फायलोक्विनोन. मग 10 वेळा आपण काय म्हणणार के फायलोक्विनोन के फायलोक्विनोन असं अजिबात करत बसायचं नाही. के फायलोक्विनोन मध्ये फक्त काय शब्द लक्षात ठेवायचा फायलो. आता के मार्केट सगळ्यांना माहित असेल. के मार्केटमध्ये काय जळाल्या तर लक्षात ठेवायचं के मार्केटमध्ये फायली जळाल्या. के मार्केटमध्ये जर फायली जळाल्या असतील तर फायलोक्विनोन हा जर पर्याय दिसत असेल तर काय निवडायचे तुम्हाला के निवडायचंय. बरोबर की नाही. कारण आपण लक्षात काय ठेवलेलं आहे के मार्केटमध्ये फायली जळाल्या. मग के मार्केटवरून के जीवनसत्व फायलोक्विनोन लक्षात ठेवायचं आहे. के जीवनसत्व कशातून मिळतं मेथी असेल पालक असेल हे आपण जर खात असेल तर याच्यातून आपल्याला के जीवनसत्व मिळत असतं. आणि याच्यातून जो रोग होतोय तो हिमोफिलिया. हिमोफिलिया म्हणजेच काय की ज्यावेळेस आपल्याला जखम होते जखम झाल्यानंतर आपल्याला कंटिन्युअस ब्लड लॉस होतो रक्त वाहत असतं. पण तुमच्यामध्ये जर के जीवनसत्व असेल म्हणजे शरीरामध्ये जर के जीवनसत्व असेल तर ते रक्त गोठलं जातं आणि रक्त जास्त काय वाहत नाही. समजतंय. पण जर के जीवनसत्वाची कमतरता असेल तर रक्त घोटत नाही. रक्त घोटत नसल्यामुळे रक्ताचा काय होतो कंटिन्यू लॉस होतो. बरोबर की नाही. म्हणजे जर जखम लवकर बरी होत नसेल जर जखमेतून कंटिन्युअस ब्लड लॉस होत असेल तर कुठल्या जीवनसत्वाची कमतरता असणार आहे तर के जीवनसत्वाची कमतरता असणार आहे. येते की लक्षात. आणि के मार्केटमध्ये काय जळालेलं आहे तर के मार्केटमध्ये फायली जळालेले आहेत. फायली म्हणजेच काय फायलोक्विनोन. म्हणजेच फायलोक्विनोन विचारलं तर फायलीवरून काय निवडायचे तुम्हाला ADE के पर्याय दिसेल. के पर्यायाला काय करायचा गोल करायचा. अशा पद्धतीने हे सगळे जीवनसत्व संपलेले आहेत. आपण पाण्यात विरघळणारे जीवनसत्व मागच्या लेक्चरला पाहिलेत. आता आपण कोणते पाहिलेले आहेत मेदात विरघळणारे जीवनसत्व पाहिलेले. बरोबर की नाही. आता मेदात विरघळणारे जीवनसत्व सुद्धा आपण सांगितलेले पाठ करत बसायचं नाही. मेदात विरघळणारे जीवनसत्व लक्षात कसे ठेवायचे शास्त्रीय नाव आपल्याला वनरक्षकला विचारले जातील दारूबंदी पोलीसला विचारले जातील. आणि हे अत्यंत महत्वाचा कंटेंट आहे. म्हणजे सरळ सेवेला TCS पॅटर्न असू द्या IBPS पॅटर्न असू द्या हे प्रश्न सतत विचारले जातात. मग लक्षात ठेवायला अ जीवनसत्व किंवा ए जीवनसत्व अ तुकडीमधील एका मुलीचं नाव आठवायचं टीना. टीनावरून तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे रेटिनॉल हा शब्द लक्षात ठेवायचा. म्हणजे पाठच करत बसायचं नाही. सरळ सरळ आठवायचं. अ जीवनसत्व विचारलं अ तुकडी आठवली. ए डिव्हिजनच्या मुलीचं नाव काय टीना. टीनावरून आपोआप तुम्हाला पर्याय टीना कुठं दिसते का पाहायचं. एकाच पर्यायात तुम्हाला टीना दिसणार आहे. बरोबर की नाही. त्या पर्यायाचं नाव काय असेल रेटिनॉल. त्याच पद्धतीने ड जीवनसत्व विचारलं तुम्हाला जर ड जीवनसत्व विचारलं असेल तर ड वरून काय आठवणार आहे ढ लोकांना काय लागणार आहे गणित सोडवायला कॅल्सी लागणार आहे. म्हणजे ड जीवनसत्वाचं नाव काय असणार आहे कॅल्सिफिरॉल हे ड जीवनसत्वाचं नाव असणार आहे. त्याच पद्धतीने आता ई जीवनसत्ववरून कुणाचं नाव लक्षात ठेवायची ईशा. ईशा म्हणजेच काही सुरुवातीचा ई. मग ही ईशा कुठं फिरायला गेली तर जपानमध्ये टोकियोला फिरायला गेली. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की टोकियो या शब्दावरून टोकोफेरॉल आपल्या लक्षात राहणार आहे. आणि शेवटचा कोणता आहे के जीवनसत्व. बरोबर की नाही. मग के जीवनसत्वाचं नाव कसं लक्षात ठेवायचं तर आपल्याला के मार्केट सगळ्यांनाच माहित आहे. मग के मार्केटमध्ये फायली जळाल्या. फायली जळाल्या म्हणजे